स्वागत। राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी आहे। राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांकरता निवडणूक जाहीर झाली आहे। 17 जागांपैकी एक जागा पोटनिवडणुकीची आहे। बावनकुळे आमदार राहिलेल्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक आहे। 18 जूनला मतदान आहे तर 22 जूनला मतमोजणी। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनापूर्वी आणखीन एक निवडणूक निश्चितच लागली। एकंदरीत ज्या निवडणुकांकडे सर्व लोकप्रतिनिधींचं लक्ष लागलेलं असतं, राज्यातील 16 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि 17वी ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा जिंकण्यामुळे रिक्त झालेली पोटनिवडणूक आहे। अशा 17 ठिकाणी आता एकूण निवडणूक आहे ती पार पडणार आहे आणि 18 तारखेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मतदान आहे ते होणार आहे, तर 22 तारखेला त्याचा निकाल लागेल। निश्चितच पुढच्या 6 वर्षांसाठी ही विधान परिषदेच्या निवडणुका या 16 ठिकाणी होतील। तर विधान परिषदेची जी एक जागा बावनकुळे यांच्यामुळे रिक्त झाली ती 2028 पर्यंत म्हणजे पुढच्या 2 वर्षांसाठी ही रिक्त होणारी जागा आहे। त्यामुळे या ठिकाणी आता निश्चितच महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना पुन्हा एकदा आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।